नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ते म्हणजे भारतीय संसद. आपण आता भारतीय संसदेविषयी थोडक्यात बोलूया. भारतीय संसद ही एक इमारत नाही आहे, तर ती एक मोठी यंत्रणा आहे. आता आपल्या देशाचे जे निर्णय घेतले जातात, म्हणजे आपल्याला पगार कुठून मिळतो, टॅक्स कसा कट केला जातो, शिक्षण आहे, वीज आहे, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे निर्णय कुठे घेतले जातात, तर संसदेत घेतले जातात. संसदेचे प्रमुख घटक कोणते, तर प्रमुख 3 घटक आहेत. एक आहे राष्ट्रपती, दुसरा आहे लोकसभा आणि तिसरा आहे राज्यसभा. तर आता आपण स्टार्ट करूया ते लोकसभेपासून. लोकसभा काय आहे, तर लोकांचं प्रतिनिधित्व करते. म्हणजेच काय आहे, तुम्ही आम्ही जे मतदान करतो आणि त्याच्यातून जे प्रतिनिधी निवडून जातात ते आपले विषय त्या ठिकाणी मांडत असतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लोकप्रतिनिधी म्हणतो. टोटल किती प्रतिनिधी आहेत हे, तर 543 प्रतिनिधी असतात जे की निवडून जातात, राज्यातून जातात आणि केंद्रशासित प्रदेशातून जातात असं आहे. आणि हे काय करत असतात, प्रतिनिधित्व करत असतात. महाराष्ट्रातून किती सदस्य जातात, तर 48 सदस्य जातात. तर महाराष्ट्राचा 48 सदस्य हे तिथं प्रतिनिधित्व करतात. आपल्यासाठी जे की नागरिकांसाठी हक्क आणि कर्तव्य आहेत किंवा त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये जे चाललेले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचं काम ही लोकसभा करत असते. दुसरं आपण बघूया राज्यसभा. राज्यसभेत किती सदस्य असतात, तर 250 सदस्य. राज्यसभा खूप महत्त्वाची आहे. राज्यसभेवरती लोकांना जास्त काही माहिती नसतं. तर राज्यसभा ही काय करते, जसं की लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करते, तसंच राज्यसभा ही राज्याचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे जे आमदार आपण निवडून दिलेले असतात त्यांच्यामार्फत काय होते, राज्यसभेचे जे प्रतिनिधी असतात त्यांची अपॉइंटमेंट होत असते. आणि राज्यसभा हे परमनंट सभागृह आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा ही कधीही बरखास्त होत नाही, ही परमनंट असते. राज्यसभेचा कालावधी हा 6 वर्षाचा आहे. राज्यसभेमध्ये दर 6 वर्षांनी 2/3 सदस्य हे कमी होतात आणि तेवढेच नंतर निवडून दिले जातात. तर लोकसभेत काय होतं, 5 वर्षाचा कालावधी असतो. 5 वर्षात ती बरखास्त होते आणि नवीन लोकसभा तयार होते, म्हणजे ती जनतेने निवडून दिलेली असते. राज्यसभेमध्ये आता टोटल 250 आहेत सदस्य, परंतु त्याच्याकडे 238 सदस्य हे केंद्रशासित प्रदेश आणि राज्यातून निवडून दिलेले जातात. परंतु राहिलेले जे 12 सदस्य आहेत ते 12 सदस्य निवडण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपती कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रात जे अग्रगण्य व्यक्ती असतात त्यांची नियुक्ती हे राज्यसभेत करत असतो. दुसरं आहे की राज्यसभेत हे लोकसभेत आणि राज्यसभेत काय कामकाज चालतं, तर बिलं मांडण्याचे, कायदे करण्याचे अधिकार ह्या संस्थेला दिलेले आहेत. आणि हे कायदे पास करून त्याच्यावरती फायनल सही करण्याचा अधिकार हा कोणाचा असतो, तर राष्ट्रपतीचा असतो. त्यावेळी तो कायदा तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी बिलचं डिस्कशन होतं आणि त्या बिलाचा कायदा पास करण्याचं काम, ही फायनल सही असते ती राष्ट्रपतीची होत असते. म्हणजेच संसदेबद्दल आपण काय जाणून घेतलं, तर लोकसभा काय, राज्यसभा काय, राष्ट्रपतीचं काय महत्त्व आहे ते आपल्याला थोडक्यात ह्याच्यातून समजलेलं असेल. असंच आपण पुढे एखादा तुम्ही सुचवा की कोणता व्हिडिओ घ्यायचा, त्याबद्दल आपण डिस्कशन करू. धन्यवाद.